महाभारताच्या रणमैदानावरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, धर्म स्थापनेसाठी आणि सत्याचा विजय होण्यासाठी. आणि आज हजारो वर्षाचा काळ निघून गेला, तरी सुद्धा या कलियुगामध्ये उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आजही आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. म्हणजे भगवद्गीतेतला प्रत्येक शब्द हा अमृतासमाने आपल्यासाठी, अमृत हे जीवन जगण्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण रहस्यमय अशी माहिती पाहणार आहोत. या कलियुगामध्ये जे आपल्याला आज टेन्शन येतंय की जीवन जगावं कसं, हा मार्ग आपल्याला मिळत नाही. सुखी जीवन जगावं कसं, आणि त्यासाठी भगवंतानं सांगितलेले विचार आज या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत. फक्त हे शेवटपर्यंत आपण ऐका, आपण टेन्शन मुक्त होऊन जातात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल की जीवन जगावं कसं. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या खोलीत उतरता तेव्हा तुम्हाला आढळतं की खूप काही हवं होतं, खूप काही मागितलं, खूप काही विचार केला, पण शेवटी तेच मिळालं जे नशिबानं आधीच लिहून ठेवलं होतं. ही गोष्ट ऐकायला लहान वाटते, पण ही मनात उतरविणं ही एक तपस्या आहे. जे नशिबात आहे ती एक दिवस नक्कीच मिळेल. वाटेत कितीही अडथळे आले, कितीही माणसं दूर गेली, कितीही प्रार्थना पूर्ण राहिल्या, तरी जे लिहिलेलं नाही ते हवं असूनही मिळणार नाही. लाख प्रयत्न करा, लाख वेळा रडा, लाख विनवण्या करा, पण ते फक्त एक स्वप्न बनवून राहील. जीवनातील सर्वात मोठी शांती याच गोष्टीत आहे की माणसानं प्रयत्न करावेत, पण परिणामाचा स्वीकार करावा. कारण जे आपल्यासाठी आहे कधीच दुसऱ्या कोणाला मिळणार नाही, आणि जे दुसऱ्या कोणासाठी आहे ते आपल्या आयुष्यात टिकणार नाही. आणि हे सगळं स्वीकार करणं म्हणजे अग्निपथ्यावर चालण्यासारखं आहे, जिथे जळून आत्मा पवित्र होतो. आणि मित्रांनो, त्यासाठी एक सुंदर अशी गोष्ट ऐका पुढं. एका जंगलामध्ये एक खूप हुशार पोपट राहत होता, आणि हा पोपट भविष्य पाहू शकत होता. एके दिवशी त्यानं पाहिलं की एक पारधी जंगलाच्या दिशेने येत आहे. त्याने लगेच दुसऱ्या पक्ष्यांना आपल्या सावध केलं आणि म्हणाला, मित्रांनो, पारधी येत आहे, तो जाळे टाकेल, तो दाणे टाकेल, पण तुम्ही त्यात फसू नका, ते दाणे खाण्यासाठी जाऊ नका. सगळ्या पक्ष्यांनी हे सगळं ऐकलं बघा, या पोपटाचं भविष्य. पण त्यांच्यापैकी काहींनी त्याचा गांभीर्यानं विचार केला नाही. पारधी त्या ठिकाणी आला दुसऱ्या दिवशी. त्यानं जाळं टाकलं, त्यानं दाणं पसरविलं जसं पोपटानं सांगितलं होतं. काही लोभी पक्षी दाण्याच्या लालसेपोटी जाळ्यात अडकले, आणि जे पक्षी जाळ्यात अडकले ना, ते ओरडू लागले, वाचवा वाचवा. आणि त्यावेळी तो हुशार पोपट त्यांच्या जवळ आला, कारण पारडी त्या ठिकाणी नव्हता, जाळं टाकून फक्त गेला होता. आणि त्या पक्ष्यांना म्हणाला, मी तर तुम्हाला आधीच सावध केलं होतं, आता अडकलात आहात तर माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. जेव्हा पारधी तुम्हाला पकडायला येईल, तुम्ही सगळे मिळून मेल्याचं नाटक करा. तो तुम्हाला मेलेलं समजून जाळ्याच्या बाहेर फेकून देईल, आणि जसा शेवटचा पक्षी फेकला जाईल तसे सगळे एकदम उडून जा त्या ठिकाणी. आणि पक्ष्यांनी तसंच केलं. जेव्हा पारधी आला तेव्हा त्यानं पाहिलं की सगळे पक्षी मरून पडले आहेत. तो एकेकाला जाळ्यातून काढून फेकू लागला. जसा त्यानं शेवटचा पक्षी फेकला तसे सगळे पक्षी एकत्र भुर्रक्याने उडून गेले. पारधी पाहत राहिला. या गोष्टीतून शिकवण मिळते की एकतेमध्ये फार मोठी शक्ती आहे, आणि कठीण काळामध्ये बुद्धीनं काम घ्यावं, घाबरून जाऊ नये. भविष्यात काही कायमस्वरूपी नाही, म्हणून स्वतःला जास्त तणावात ठेवू नका. कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती बदलतेच, नेहमीसारखी राहत नाही. चांगली कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. देवाच्या घरी उशीर आहे, परंतु अंधार नाही. प्रत्येक माणूस आपल्या जिभेमागे लपलेला असतो बघा. जर त्याला समजून घ्यायचं असेल तर त्याला बोलू द्या. शब्दच व्यक्तीच्या चारित्र्याचा आरसा असतो. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याची निर्णय कोणीतरी दुसराच घेत राहील. आणि जर तुम्ही भीतीवर विजय मिळवला तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक होऊ शकाल.
सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला खूप मजबूत बनवते. चुका मोठ्या शिक्षक असतात. कोणाच्या वाईट वेळेवर हसण्याची चूक करू नका. ही वेळ आहे ती चेहरे लक्षात ठेवते बघा. जो आज राजा आहे तो उद्या रंक बनू शकतो. विनम्रता हा सर्वात मोठा गुण आहे. अहंकार तर रावणाचाही टिकला नाही. स्वतःला कोणत्याही कामात व्यस्त ठेवा, कारण व्यस्त माणसाला दुःखी व्हायला वेळच मिळत नाही. रिकामं मन सैतानाचं घर असतं. चांगल्यासोबत चांगले बना, पण वाईटासोबत वाईट बनू नका. कारण हिऱ्याने हिरा तर घडवता येतो, पण चिखलाने आपले हातपाय साफ करता येत नाहीत बघा. आपला चांगुलपणा कधी सोडू नका. कधी तुमच्या पाठीमागं तुमची चर्चा झाली ना तर घाबरू नका. कारण चर्चा त्याचीच होते की ज्याच्यात काहीतरी विशेष असतं, आणि हाच तुमच्या यशाचा पुरावा आहे. जेव्हा खिशात पैसा असतो ना तेव्हा जग तुमची लायकी पाहते, आणि जेव्हा खिसा रिकामा असतो तेव्हा जग आपली लायकी दाखवतं. पैशाचा खेळ फार मोठा निराळा. कोणताही व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू बनून या जगात येत नाही. आपलं वागणं आणि आपले शब्दच लोकांना मित्र आणि शत्रू बनवतात. वाणीत गोडवा आणि वागण्यात नम्रता ठेवा. माणूस यशस्वी तेव्हा होतो की जेव्हा तो जगाला नाही तर स्वतःला बदलायला सुरुवात करतो. सर्वात मोठं युद्ध हे स्वतःचे असतं. ज्या व्यक्तीनं आपल्या सवयी बदलल्या त्याचा उद्याचा काळ बदलतो. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं काम करावं, पण त्यांना हे कधीच वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करावं. हे मानवी स्वभावाचं कटू सत्य आहे. त्यामुळे लोकांची पर्वा न करता आपल्या देहावरती लक्ष केंद्रित करा. आणि आयुष्य समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर मागे पहा, आणि जगायचं असेल तर पुढे पहा. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, फक्त आपलं कर्म हे चांगलं आपण करत राहावं. भगवंताचं नामस्मरण करत राहावं. कामात असताना सुद्धा देवावरती विश्वास ठेवावा. माता पित्यांची आपली सेवा करावी आणि उत्तम प्रकारे हे जीवन जगावं. आपण जीवनामध्ये नेहमी यशस्वी होताल आणि सुखी होताल. कुठलंही टेन्शन आपलं येणार नाही. मित्रांनो, भगवद्गीता हे एक अमृत आहे आपल्यासाठी. भगवंतानं प्रत्यक्षात ठेवले बघा. जरूर वाचा आपण भगवद्गीता आणि उत्तम प्रकारे जीवन जगा. आणि प्रत्येक तुमच्या आयुष्यामध्ये जे पडलेले प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये मिळेल. सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.